अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपली आई आपल्या जवळ असताना आपण कधी तिची किंमत समजून घेत नाही. ती रोज दिसते म्हणून आपल्याला वाटतं ती कायमचीच आपल्यासोबत आहे. पण एक दिवस सगळं अचानक बदलतं. घर तेच असतं, भिंती त्याच असतात, पण घरात ती मायेची सावली नसते. स्वयंपाकघरात जेवण तर असते, पण त्या जेवणाला मायेची चव नसते. घरात आवाज तर बरेच असतात, पण त्यात मायेचा स्वर नसतो. तेव्हा कळतं खरी खुशी कुठे होती. थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढची काही मिनिटं तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान नात्याची आठवण करून देतील. जरा डोळे बंद करा आणि कल्पना करा. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही घरी याल आणि आईचा आवाज ऐकू येणार नाही. कोणी विचारणार नाही, आलास का? आणि कुणीच म्हणणार नाही की बाळा, जेवला होतास ना? काही करून देऊ का? आणि बाबा ते दरवाजात उभे राहून तुमची वाट पाहणार नाहीत. त्या दिवशी तुमच्याकडे मोठं घर असेल, पैसा असेल, लोक असतील, पण तरीही तुम्ही आतून रिकामे असाल. मित्रांनो, जर तुमचे आई बाबा अजून तुमच्यासोबत असतील तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आई हा शब्द छोटा आहे, पण त्यात संपूर्ण जग सामावलेलं आहे. आई म्हणजे पहिला स्पर्श, पहिलं प्रेम, पहिली प्रार्थना. तुम्हाला आठवतं का, लहानपणी तुम्हाला ताप आला होता. सगळे शांत झोपले होते, परंतु संपूर्ण रात्र त्या माऊलीने तुमच्या कपाळावर ओल्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत जागून काढली होती. तिला झोप येत होती, डोळे मिटत होते, पण ती झोपली नाही, कारण तिचं लेकरू आजारी होतं. तुम्ही शाळेतून उशिरा आलात, काही खोड्या केल्यात, तर ती तुमच्यावर रागावली असेल, पण तिच्या डोळ्यातील काळजी तुम्ही पाहिली का? तुम्ही कधी लक्ष दिलंय? आई स्वतःसाठी काहीच मागत नाही. तिची एकच इच्छा असते, माझं मूल सुखी असावं. तिला महागड्या साड्या नकोत, मोठं घर नको. तिला फक्त एवढंच हवं असतं की तुम्ही तिच्यासोबत 2 मिनिटं बसा. आज आपण मोबाईलमध्ये व्यस्त असतो. आई बोलत असते आणि आपण म्हणतो, हो हो ऐकतोय, बोल. पण खरंच ऐकतो का? आणि बापाचा निःशब्द संघर्ष आठवतो का? बाप हे नातं थोडं शांत असतं. ते फार व्यक्त होत नाहीत, पण त्यांच्या शांततेत असंख्य त्याग दडलेले असतात. तुम्हाला नवीन बूट हवेत, ते लगेच घेतात, पण त्यांचे बूट फाटलेले असतात. तुमच्या कॉलेजची फी भरताना त्यांच्या कपाळावर घाम असतो, पण चेहऱ्यावर हसू असतं. ते कधी त्यांचं दुःख सांगत नाहीत. त्यांच्या पायात होणाऱ्या वेदना, त्यांच्या अंगाला लागणारे उन्हाचे चटके आणि त्याच्या मनात चालणाऱ्या चिंता. ते कधी म्हणत नाहीत, मी खूप कष्ट करतोय, मला त्रास होत आहे. ते फक्त एवढंच म्हणतात, बाळा तू शिक, तू मोठा हो, माझ्यापेक्षा मोठा हो. तुझ्यासाठी मी अपार कष्ट करेल. रात्री ते अंथरुणावर पडलेले असतात, पण त्यांच्या मनात विचार असतो, माझ्या मुलाचं भविष्य सुरक्षित असावं. बाबा कधी रडत नाहीत असं आपल्याला वाटतं, पण ते एकटे असताना त्यांच्याही डोळ्यात पाणी येतं. आपण बदलत असतो, पण त्यांचं प्रेम नाही. आपण मोठे होतो, आपल्या आयुष्यात मित्र येतात, नवीन नाती येतात, आणि हळूहळू आईबाबांसाठी वेळ कमी होतो. पूर्वी आपण त्यांच्या मांडीवर झोपायचो, आज आपण वेगळ्या खोलीत असतो. पूर्वी प्रत्येक गोष्ट त्यांना सांगायचो, आज आपण त्यांनाच म्हणतो की तुम्हाला कळणार नाही. मित्रांनो, असे एक भयानक सत्य आहे जे आपण टाळत असतो. एक दिवस असा येईल की जो नंबर तुमच्या मोबाईलमध्ये आई या नावाने सेव्ह असेल आणि त्यापुढं छोट लाल हृदयाचं स्टिकर असेल, पण तो नंबर आयुष्यात कधी डायल होणार नाही. आई असं नाव स्क्रीनवर दिसणार नाही. जेव्हा बाबा असं सेव्ह केलेलं नाव फक्त आठवणीत उरेल, तेव्हा कळेल खरी संपत्ती काय होती. घरातली ती खुर्ची रिकामी असेल जिच्यावर तुमचा बाप बसत होता. तुमचं मन भरून येईल. त्या दिवशी तुम्ही तुमची सगळी संपत्ती द्यायला तयार असाल,
फक्त त्यांचा एक आवाज ऐकण्यासाठी की बाळा आलास का. पण वेळ परत येत नाही मित्रांनो. ती वेळ तुमच्या आयुष्यातून कायमची निघून गेलेली असेल. म्हणून मित्रांनो, अजून वेळ आहे. जर आज ते तुमच्यासोबत असतील तर अजून वेळ गेलेली नाही. आजच त्यांच्याजवळ बसा, त्यांच्या पायाला हात लावा, त्यांना मिठी मारा आणि एकदा मनापासून म्हणा, आई, बाबा, तुमच्यामुळे मी आहे. तुम्ही माझ्यासाठी खूप केलं आहे. तुमच्या कष्टाची मला जाण आहे. आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे. तुम्ही मला जन्म देऊन मला हे जग दाखवले. त्याचे उपकार कधीच फिटणार नाहीत. बघा मग त्यांचा हंबरडा कसा फुटेल आनंदित अश्रूंचा. मित्रांनो, त्यांच्याशी गोड बोला, कारण त्यांना पैशाची गरज नाही. त्यांना तुमच्या वेळेची गरज आहे. तुमच्या 2 गोड शब्दांची गरज आहे. तुम्ही जग जिंकाल, मोठे व्हाल, लोक टाळ्या वाजवतील. जर आईबाबा नसतील तर त्या टाळ्यांना अर्थ उरणार नाही. यशाचं खरं सौंदर्य तेव्हाच असतं जेव्हा आईच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू असतात आणि बाबांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू असतं. आणि हेच जर तुम्हाला पाहायला मिळणार नसेल तर तुमच्या त्या यशाचं तुम्हाला देखील कौतुक वाटणार नाही. आज मी तुम्हाला ही विनंती करतो, जर तुमचे आईबाबा जिवंत असतील तर लगेच जा, त्यांना फोन करा किंवा त्यांच्या जवळ बसा आणि फक्त एवढंच म्हणा, धन्यवाद माझ्यासाठी इतकं सगळं केल्याबद्दल. कारण एक दिवस ही संधी नसेल आणि तेव्हा फक्त आठवणी असतील. आणि मित्रांनो, शेवटच सांगतो की सर्वांच्याच मागे कामे असतात आणि ही कामं तर आयुष्यभर चालणारच आहेत. प्रत्येकाच्या मनात काही ना काही स्वप्न असतात. धावपळीच्या या जगण्यात प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावत असतो. पण या सगळ्या व्यस्त जीवनात आपल्या आईवडिलांसाठी आपण थोडासा वेळ काढू शकतो का? एवढंच त्यांना हवं असतं. त्यांना तासनतास आपल्यासोबत बसायचं नसतं. फक्त तुमचे 2 प्रेमाचे शब्द त्यांना जगण्यासाठी पुरेसे असतात. त्या शब्दात काळजी असू द्या, मान असू द्या आणि प्रेमाची ऊब असू द्या. कारण जसं आपण लहानपणी त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवायचो, तसंच आज त्यांना आपल्या प्रत्येक शब्दातून, प्रत्येक नजरेतून अपेक्षा असते. कारण म्हातारपण खूप शांत असतं, खूप एकटंही असत. ज्यांना आपण आयुष्यभर आई आणि बाबा म्हणून हाक मारली, तेच आता त्यांच्या दुःखसुखासाठी एकच आधार शोधतात आणि तो म्हणजे आपण. त्यांच्याकडे दुसरा कुणी पर्याय नसतो. तुम्हीच त्यांचं जग, तुम्हीच त्यांचा विश्वास. म्हणून थोडं हसून बोला, थोडं वेळ द्या आणि थोडी काळजी करा आपल्या आईवडिलांची. ते काही मागत नाहीत, त्यांना फक्त तुमचं प्रेम हवं आहे. मित्रांनो, आपल्या आईवडिलांची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये लिहा, हे स्वामी माऊली माझ्या आईवडिलांना दीर्घ आयुष्य लाभू दे.